तुम्ही जे फॅड काढले अनलिमिटेड हे एकंदरीत तुम्हाला परवडतंय का? तर किती बजेट लागतं एकदम म्हणजे पाव किती लागतात पूर्ण मटेरियल दिवसात का पाव आपला काय 15 ते 17 जातात. 4 भाज्या आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. पहिली संपली, दुसरी प्लेट चालू आहे. म्हणजे 4 रस्से आधी खाऊन बघितलेत, एकदा शेव संपली, आता दुसऱ्यांदा घेतले. तर नमस्कार मंडळी, मी तुमच्या सगळ्यांचं सिद्धी मुरकुटे स्वागत करतोय माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आलोय तळेगावातल्या मोस्ट फेमस अशा मिसळपाव अँड पावभाजी हाऊसला, ज्याचं नाव आहे थोरात बार्बेक्यू पावभाजी अँड मिसळ हाऊस, जे की आपल्या तळेगावात आहे. याचं खूप दिवसापासून मी नाव ऐकत होतो. याचे महाराष्ट्रामध्ये खूप सारे शाखा आहेत आणि विषय असा आहे की या ठिकाणी तुम्हाला 120 रुपयामध्ये अनलिमिटेड मिसळपाव मिळते. तर चला म्हणलं ते ट्राय करूयात. आज फर्स्ट टाईम आलो आहे. आपल्यासोबत आपला नेहमीचा मित्र आहे. तर बार्बेक्यूची मिसळ आम्ही इथे ट्राय करणार आहे, अनलिमिटेडवाली. आपण सध्या लोकेशनवरतीच आहे. ही पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये जे तुम्हाला दिसतं आहे हे तळेगावातलं आउटलेट आहे. तर चला आतमध्ये नेमकं कशा प्रकारचं आहे आपण बघूयात. इथं तुम्हाला बाहेर बसण्यासाठी सुद्धा काही टेबल वगैरे आहेत, तुम्ही बाहेर सुद्धा बसू शकता. सगळं सामान आहे. पलीकडल्या साईडला ह्यांचं किचन आहे आणि इकडे तुम्हाला बसण्यासाठी जागा आहे, टेबल वगैरे आहे. चला बसूयात आपण आता. तर मित्रांनो, फायनली आपण आतमध्ये आलेलो आहे. आतमधलं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते जरा युनिक आहे, भारी आहे. चला बघूयात आता. आम्ही ऑर्डर वगैरे दिली आहे. इथं 120 रुपयामध्ये अनलिमिटेड मिसळ आहे, पावभाजी, वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या इथे आहेत मिसळसाठीच्या. तर बघूयात येतात ते. आल्याच्या नंतर ते खाऊन वगैरे आम्ही तुम्हाला पुढचा रिव्ह्यू आहे तो देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला. ये कोल्हापुरी है, ये पुनेरी है. जैन. कौन सा? जैन. हाँ ठीक आहे का. चला मंडळी, 4 भाज्या आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत. इकडं बाजूला तुम्हाला मटकी, पोहे, बटाटा, सोबत दही आहे, कांदा आहे. तर बघूयात आपण, ट्राय करूयात. सोबत अनलिमिटेड आहे. आता इथं आम्ही 2 जणांमध्ये कॉम्पिटिशन लावणार आहे. आपल्यासोबत आपला नेहमीचा कॅमेरामन मित्र आहे. अनलिमिटेड आहे. तर बघूयात नेमकं कोण किती पाव खाते. चला. तर मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण कोल्हापुरी मिसळ ट्राय करतो. ती थोडीशी तिखट असते असं यांचं म्हणणं आहे. तर बघूयात. ह्याला बार्बेक्यू याच्यासाठी म्हणतात की हा जो ट्रे आहे त्याच्या खाली कोळसा टाकला जातो आणि नॉर्मल कोळशाचा जो आहे तो दम दिला जातो, त्याच्यामुळं बार्बेक्यू मिसळ म्हणतात याला. तर चला मिसळ आपण ट्राय करूया. टेस्ट भारी आहे, म्हणजे एकदम भारी लागतं. थोडंसं तिखट आहे भाई. कोल्हापुरी जरा जाळ दिसतंय एकदम. हा मित्रांनो, कोल्हापुरी रस्सा, हा आपला पुणेरी रस्सा हे ऑलमोस्ट सेम होते. हा जैन रस्सा पण आहे ना, तो पण एकदम सेम होता, फक्त कांदा लसूण वगैरे नव्हता. आणि हा आहे नाशिकचा रस्सा, नाशिकची मिसळ, नाशिक स्पेशल.
तर ही मी जशी की तुमच्यासमोर आता मिक्स केली आहे. तर बघूया कशी टेस्ट लागते ह्याच्यामध्ये. ह्यांच्या इथल्या दादांनी जसं सांगितलं की ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट वगैरे असतात, तर तसा विषय ह्याच्यामध्ये बघू. मिसळच्या रश्श्यात ड्रायफ्रुट्स मी पहिल्यांदा ऐकतोय भाई. काहीतरी युनिक आहे आणि चव पण त्याची भारी आहे. मी ट्राय केलं होतं, चव एकदम भारी आहे, चांगली लागते टेस्ट. ह्याच्यामध्ये नाही का थोडं पुदिना टाईप फ्लेवर येतं आणि असं वाटतं की काजू लागते त्याच्यामध्ये, तशा टाईपचं येतं. A few moments later. पहिली संपली, दुसरी प्लेट चालू आहे. म्हणजे 4 रस्से आधी खाऊन बघितलेत, एकदा शेव संपली, आता दुसऱ्यांदा घेतली आहे. सुट्टी नोट कार्यक्रम आहे भाई आज. अक्षरशः मिसळ खायचं अख्ख्या हवंच फेडून देणार आहे. अरे मी आजपर्यंत तुला एवढं खाल्लेलं नाही बघितलं खरं. अनलिमिटेड आहे ना दादा, पैसा वसूल करायची ती सवय आहे आमची. हा काय, तुला काय झाले आज? मी खातोय की दमानी खातोय मी. तर मित्रांनो 3 लाद्या संपल्यात आमच्या दोघांमध्ये. भाऊ तासभर झालं, भाऊ अजून एकटाच खातोय. माझं तर जेवण झालंय. आता हे माझं थोडीशी भाजी उरली, ते काय मला सरत नाही, पण भाऊ सुरुवातीपासून एकदम चिलमध्ये करतोय. किती पाव झाले? माझे कमीत कमी झाले बाकी 15 पावच्या आसपास झाले. माझे 12 बोललो होतो पण 15 खाल्ले. माझे बी 13-14 झाले असतील. तर मित्रांनो फायनली आपलं खाणं वगैरे जे आहे ते झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. जसं की आम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की 2 जणांमध्ये आम्ही आता कॉम्पिटिशन लावणार आहे की नेमकं कोण किती पाव खात आहे. तर सगळे मिळून आमचे 30 पाव झाले आहेत. त्यातले एक 12-13 पाव मी खाल्ले असतील, बाकीचे सगळे आपल्या मित्रांनी खाल्ले आहेत भाई. अक्षरशः फुल झालं आहे. बऱ्यापैकी आम्ही कोल्हापुरी आणि पुणेरी रस्सा जो आहे तो संपवला आहे. इकडं आजूबाजूचं हे डबल घेतलं होतं आम्ही हे सगळं. शेव जी आहे ती पण 3दा घेतली आहे आम्ही. बऱ्यापैकी वसूल केलं आहे, म्हणजे फुल पैसा वसूल जेवण केलं आहे आज. आणि टेस्ट पण एकदम भारी होती, आवडले मला. तर चला आपलं खाऊन वगैरे झाले. आता आपण काउंटरला बघूयात काय सीन आहे. इथलं जे ओनर आहे ते या दुकानाचे, त्यांच्यासोबत पण आपण जरा बोलणार आहोत. चला. तर मित्रांनो हे या दुकानाचे ओनर आहे. जरा नाव काय तुमचं? ओंकार प्रजापती. कधीपासून चालवत आहे दुकानामध्ये? 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून चालवत आहे. चव जी आहे ती भारी होती आणि सोबतचं इन्फ्रास्ट्रक्चर आणि तुमची जी इथली फॅसिलिटी आहे, सर्व्हिस, ती मला आवडली आहे. पण मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही जे फॅड काढले अनलिमिटेडचं, हे एकंदरीत तुम्हाला परवडतंय का? आपल्या फ्रँचायसी आहेत. हां ते तर आहे. पुण्यातला पण आहेत, निगडीला पण आहेत, मुंबईला पण आहेत. साधारण किती बजेट लागतं एकदम, म्हणजे पाव किती लागतात पूर्ण मटेरियल दिवसात का? पाव आपला काय 15-20 पत्र जातात. पत्रामध्ये एक पत्राला 24 पाव असतो. जसं 15-20 पत्र आता जातात. आता धंदा कमी आहेत नाही का, लोक आता गावाला झाले, त्याच्यामुळे जरा धंदा कमी आहे. म्हणजे सिजनेबल व्यवसाय. हो. तर मित्रांनो आपली मिसळ वगैरे खाऊन झालेली आहे. आपण सध्या थांबलो आहे आउटलेटच्या बाहेर. तर सिद्धीच्या आधी भाऊ मी देतो रिव्ह्यू की मला मिसळ कशी वाटली. तर 120 रुपये पर प्लेट होती, अनलिमिटेड होती. तर पाव जास्त माणूस खाईल असं या हिशोबाने जात असतो, पण पाव काय मी जास्त खाल्ले नाही. विचारून करून आलो की भाऊ 25-30 तरी खायचे, पण 12-13 वरतीच माझं जे लिमिट संपलेली आहे. आणि शेव वगैरे मिसळचं जे काही इन्ग्रेडियंट असतं ते मी ट्राय केलं. कोल्हापुरी आणि पुणेरी जास्तच खाल्ली मी जरा. नाशिकची आणि जी बाकी होती जैन मिसळ तर ती नॉर्मल खाल्ली मी. तर असं काय मला 120 रुपयाच्या हिशोबाने चांगलं वाटले. जे हॉटेलचे मॅनेजर होते त्यांनी बोलले की इथं मॅक्स 50 पाव खाऊ शकता. आम्ही जेव्हा बोललो की भाऊ आज आम्ही तुमची पाव संपून जाणार आहे, ते बोलले की पर पर्सन तुम्ही 50 खाऊ शकता. तर तेवढं काय माणूस खातच नाही तसं. तर ह्या हिशोबाने मला इथली मिसळ चांगली वाटलेली आहे, तुम्ही येऊ शकता. तर सिद्धी भाऊ तुम्हाला कशी वाटली इथली मिसळ? मला तर आवडली आहे भाई, कारण अनलिमिटेड होतं त्याच्यामुळं मी आज सुट्टीच दिली नाही. एरवी मी 4 ते 5 पाव खातो कुठं जरी गेलो तरी, पण आज अक्षरशः 12 ते 13 पाव मी खाल्लेत.
कारण मी जास्त करून तर कोल्हापुरी आणि पुणेरी जास्त ट्राय केली. बाकीची जी जैन आणि नाशिकची होती ती काय मी जास्त नाही खाल्ली, पण बऱ्यापैकी होतं, मजा आली खाताना. तर चला तुम्ही पण या, मिसळ वगैरे ट्राय करा. पावभाजी पण आहे इथं. पावभाजी संध्याकाळच्या वेळेस बनते. आम्ही स्पेशली मिसळ खाण्यासाठी आलो होतो. पावभाजी पण अनलिमिटेड आहे. तर चला आता अक्षरशः पोट फुगले भाई, घरापर्यंत आम्हाला चालत जायचं आहे. तर हा व्हिडिओ मी इथं स्टॉप करतोय. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, खूप जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटत राहू. धन्यवाद.